सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं जाणार अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अभिजित अडसूळ यांनी दिलेली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप बैठक घेण्यात आलेली आहे। नवनीत राणा यांना तिकीट जरी मिळालं तर त्यांचा पराभव 200% अटळ आहे असं अभिजित अडसूळ म्हणालेत। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना गट सुद्धा अमरावतीमध्ये सज्ज झालेला आहे। आज जर पाहिलं तर आज आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांच्या नेतृत्वामध्ये अमरावती जिल्ह्यातील जे आहे ते शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। माझ्यासोबत अभिजित अडसूळ आहे। सर, काय सांगणार? बैठक बोलावली, बैठका तशा आमच्या प्रत्येक वेळी दर आठवड्यात 2 आठवड्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या होतच असतात, परंतु आज लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे आणि त्या याने निवडणुकीचा प्रचार कशा पद्धतीने असेल, कशा पद्धतीने आपण कार्य केलं पाहिजे, कशा पद्धतीने संघटना अजून चांगल्या पद्धतीने बांधली गेली पाहिजे यावर विचार करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आज ही बैठक बोलवली गेली। लोकसभा निवडणुकीसाठी तुम्ही राहणार की आनंदराव अडसूळ राहणार? लोकसभेसाठी अडसूळ। 2 आठवड्यात जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टात एक महत्त्वाचा जात पडताळणीवर निकाल देणार, तुम्हाला काय अपेक्षा आहे? नक्कीच ज्या पद्धतीने हायकोर्टाने पूर्णच्या पूर्ण कागदपत्र बघून त्यामध्ये फॉर्जरी आढळली, त्यामुळेच 2 लाखाचा दंड आणि ते जे सर्टिफिकेट जे दिलेलं होतं ते सुद्धा नाकारण्यात आलेलं आहे। आणि मला खात्री आहे की नक्कीच या देशातल्या करोडो मागासवर्गीयांचा विचार त्या ठिकाणी केला जाईल, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही हे सुद्धा बघितलं जाईल। आणि सगळ्याच्या सगळे आम्ही काही हवेतल्या वल्गना करत नाही, तर कागदपत्र ज्या पद्धतीने बोगस झालेली त्या पद्धतीने त्याची चिरफाडसुद्धा त्या पद्धतीने हायकोर्टाने केलेली आणि त्याच विषयांवर आम्ही चर्चा करून त्या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत। नवनीत राणा भाजपच्या वाड्यावर असल्याची चर्चा आहे। आज त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे भीतीपोटी गेले कित्येक वर्ष आपण बघतोय ते भाजपमध्ये प्रवेश करणारे आपण ऐकतोय। मला वाटत नाही भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ही यावेळी रिस्क घेईल की ज्यावेळी आपण 400 पारचा आकडा पार करायचा या ठिकाणी ठरवलं जातं आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांच्याकडून जर अशा पद्धतीने चुकीचं तर चिकीत वापर झालं तर ही जागा नक्की 100%, 100 नाही 200% मी या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगू शकतो की ही जागा जाणार हे त्यांनाही माहिती आहे, त्यांनी सुद्धा आढावा घेतलेला आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे हे तिकीट दिलं जाणार नाही ही 100% गॅरंटी आहे। रवी राणा म्हणतात की अडसूळ पिता पुत्र नवनीत राणाचा प्रचार करेल। अहो, जर तिकीटच मिळणार नाही तर प्रचार कोण करणार? आम्ही त्या ठिकाणी उमेदवार आहोत, आम्ही आमचा प्रचार करणारच आणि त्या ठिकाणी कोणी यावं आणि कोणी नाही यावं हा त्यांचा प्रश्न आहे। निश्चितच नवनीत राणांना तिकीट मिळणार आहे, तसेच जर जात पडताळणीचा निकाल जर पाहिला तो आमच्याच बाजूने लागणार असा जो ठाम विश्वास आहे अभिजित अडसूळ यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे 2 आठवड्यानंतर सुप्रीम कोर्ट नेमकं काय निकाल देतं हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।